वरुड नगर परिषदेच्या अनुषंगाने विद्यमान आमदार उमेश भाऊ यावलकर स्वतः मैदानात उतरले आहे। आज त्यांनी वरुड शहरामधील प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार दौरा केला आहे। या प्रचार दौऱ्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद असा कार्यकर्त्यांचा त्यांच्या भोवती दिसून आलेला आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने मित्रपक्षच मैदानात असताना आमदार उमेश यावलकर यांनी सुद्धा विजयी उमेदवारासाठी कंबर कसलेली दिसून येत आहे। प्रत्यक्षात आमदार उमेश यावलकर याविषयी काय म्हणाले ते बघूया। वरुड नगर परिषदेच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांचा आपला प्रचार दौरा सुरू असताना मोर्शी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उमेशदादा यावलकर हे सुद्धा भाजपाच्या विजयी करण्यासाठी आपल्या जीवाचं रान करत आहे। सर्व प्रभागामध्ये ते फिरत आहेत। काय तुमचा सकाळपासून दौरा होता? सकाळी 8 वाजतापासून वरुडचा आमचा 6 प्रभागाचा दौरा म्हणजे 1 ते 6 पर्यंत आम्ही करणार होतो, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही 3 प्रभागापर्यंतच आज करू शकलो। अजून अपेक्षित 2 प्रभाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सगळे लोक फिरू आणि मतदारांचा आशीर्वाद घेऊ। ज्या वरुडकरांनी तुम्हाला म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये भरभरून असं प्रेम तुमच्यावर केलं, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार आहात? मी सर्व माझ्या वरुडवासियांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांमागं ताकदीनं उभं राहावं, सर्व सीटा निवडून आणावा। मी याच्यासाठी विनंती करतो की मी आमदार आहो, सरकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। विकासाचा वेग हा खंडित होऊ नये, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वरुड शहराचा विकास व्हावा। ज्या ज्या समस्या या वरुड शहरामध्ये आहेत त्या सर्व आपण मार्गी लावू आणि यासाठी वरुड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षेनं नगरसेवक निवडून येणं हे आवश्यक आहे। आणि म्हणून मी सगळ्या वरुडवासियांना विनंती करतो की त्यांनी मला ज्या पद्धतीनं मतदान केलं त्याच पद्धतीनं तेवढंच मतदान या सर्व नगरसेवकाच्या उमेदवारांना आणि अध्यक्षांना करावं ही विनंती करतो। तिकीट वाटपामध्ये काहीसं प्लस मायनस झालं, कार्यकर्त्यामध्ये थोडासा गोंधळ आता होता, त्यांना काय सामावून घेण्यात येईल, त्यांचं कसं पुनर्वसन करण्यात येईल? निश्चितच आमच्याजवळ 360 वर आकडा गेला। आता 360 इच्छुक उमेदवारापैकी 26 फक्त या वरुड शहरामध्ये नगरपालिकेच्या सीट आहे आणि 360 मध्ये 26 लोकांना सामावून घेणं किंवा सगळ्यांना सामावून घेणं ही गोष्ट काही शक्य नाही। माझ्या जागेवर ईश्वर जरी आला तरी ही गोष्ट शक्य होणार नाही। त्यामुळे ज्या लोकांना तिकीट मिळू शकली नाही त्या लोकांनी सुद्धा ही गोष्ट समजून घ्यावी की तिकीटची संख्या मर्यादित असल्यामुळे आपल्याला तिकीट मिळू शकली नाही। त्यांनासुद्धा विनंती करतो, त्यांचा सर्वांचा मान राखला जाईल। त्यांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं। सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक संघाने एक दिलाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं। सर्वांचं योग्य ते पुनर्वसन करण्यात येईल, सर्व कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल आणि विकासाची झंझावत तथा विकासाची गंगा याचप्रमाणे आणण्याचं आश्वासन आमदार उमेश भाऊ यावलकर यांनी दिलेलं आहे। याप्रमाणे वरुडच्या विकासासाठी सर्व वरुडकरांनी आमदारकीच्या निवडणुकीप्रमाणे आताही या सर्व कार्यकर्त्यांवर प्रेम करावं असंच आव्हान त्यांनी केलेलं आहे। पाहत राहा, राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड।